एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। हिवाळी अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे सरकारवर साधला निशाणा। भारतीय दलित पॅंथरच्या वतीने येत्या 25 डिसेंबर रोजी स्त्री संघर्ष परिषदचे आयोजन। पुन्हा एकदा पॅंथर रमेशभाई खंडागळे यांची डरकाळी ऐकू येणार। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रात विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान पार पडलेल्या कामकाजाबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। एक मुद्दा अजूनही सरकारने केलेला नाही की 40च तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला। हा जवळपास 88 तालुके या महाराष्ट्रातले अवर्षणग्रस्त आहे। अंतिम आणेवारी 15 डिसेंबरला जाहीर होत असते। आणेवारीची पहिले नजर पाहणी असते, नंतर प्राथमिक असते आणि नंतर अंतिम असते। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 15 डिसेंबर आणेवारी जाहीर करण्याचा शेवटची तारीख असते आणि जवळपास 88 तालुके तर क्लिअर दुष्काळाच्या स्थितीमध्ये आहे। परंतु सरकारने फक्त 40 तालुके जाहीर केले आणि दुष्काळ जाहीर झाल्यावर केंद्राची मदत येत असते, मग फीस माफ होत असते, बँकेचे कर्ज वसुली थांबवता येत असते, वीज बिलाविषयी सवलत मिळत असते, शाळेच्या आणि कॉलेजच्या विद्यापीठाच्या फीसमध्ये सवलत, या सगळ्या गोष्टी दुष्काळ जाहीर झाल्यावर होत असतात आणि याचा वाटा केंद्राला मोठ्या प्रमाणावर उचलावा लागतो। आणि म्हणून केंद्राने डोळे वटारू नये म्हणून मला वाटतं यांनी काही तालुके 40च तालुके जाहीर केले आणि बाकीचे तालुके आम्ही फायदा देणार, परंतु टंचाई सदृश्य असल्याचं अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे। थोडक्यात हे सगळे तालुकेसुद्धा दुष्काळग्रस्त जाहीर झाले पाहिजे ही मागणी आम्ही सातत्यानं मांडली। सरकारने अजून कोणती मागणी मान्य केली नाही। थोडक्यात सांगायचं तर या सरकारने अवकाळी टंचाईच्या बाबतीत कोणती मागणी कोणत्याही शेतकऱ्याला दिलासा दिलेला नाही। कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल, याच्यावरती कोणताही आधार नाही। कांदा निर्यात बंदी केली सरकारने, याच्यावरही सरकार काही करू शकलं नाही। इथेनॉलची बंदी केली कारखान्यामध्ये, याच्यामुळे सुद्धा अंशतः त्याच्यामध्ये थोडासा बदल केंद्राने केलेला आहे। कापसाचा भाव 12,000 पण गेला होता, तो 5,000 पण झालेला आहे। कापसाचं उत्पादन जे होतं ते 50% राहिलं आहे आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने कोणती भूमिका घेतलेली नाही। हे सरकारने शेतकऱ्यांना कोणताही न्याय दिलेला नाही, परंतु आम्ही विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या भूमिका मांडल्या। शनिवारी पहाटेच्या सुमारास वेरूळ येथे घृष्णेश्वर मंदिराजवळ भीषण अपघात होऊन 2 ट्रकच्या आणि तब्बल 6 कारांचा अक्षरशः चुराडा झाला। त्यामधील काही भाविक जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। यात वाहनांचे नुकसान झाले तर जीवितहानी झाली नाही। वेरूळ येथे घृष्णेश्वर मंदिराजवळ भीषण अपघात होऊन 2 ट्रकच्या आणि तब्बल 6 कारांचा अक्षरशः चुराडा झाला आहे। यात अपघातग्रस्त 2 4-चाकी गाड्यांमधील भाविक गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही अपघातग्रस्त गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शनिवारी पहाटेच्या सुमारास वेरूळ ते खुलताबाद जाणाऱ्या रोडवरील घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी 2 ट्रकचा समोरासमोर अपघात झाला। दरम्यान यावेळी रस्त्यालगत पहाटेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उभ्या गाड्यांवर दोन्ही ट्रक पलटी झाल्या, ज्यात तब्बल 6 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे। त्यामधील 2 गाड्यांमधील काही भाविक गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस उपनिरीक्षक बहुरे आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सुनील लोखंडे, रवींद्र आहेर, मशीन शेख, शांताराम सोनवणे यांनी वाहतूक सुरळीत केली। भारतीय दलित पॅंथरच्या वतीने येत्या 25 डिसेंबर रोजी स्त्री संघर्ष परिषद घेण्यात येणार असून याबाबत पॅंथर नेते ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। भारतीय दलित पॅंथरच्या वतीने दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी स्त्री मुक्ती संघर्ष परिषद असा एक कार्यक्रम आयोजित केला आहे। हा कार्यक्रम व्ही डी देशपांडे हॉल, सिडको N7,
या ठिकाणी 11 वाजता सुरू होईल. तरी सर्व कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी विशेषतः सहभागी व्हावं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात सातत्यानं असा एक प्रचार केला जातो, तो अपप्रचार आहे की बाबासाहेब फक्त दलितांचे नेते होते. परंतु बाबासाहेबांनी 1927 साली आपल्या संघर्षाला जेव्हा सुरुवात केली, तो संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी होता. परंतु त्याचबरोबर बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये जी मनुस्मृतीची आचारसंहिता होती, कायदे होते, त्या कायद्यामध्ये स्त्रीला अत्यंत खालच्या दर्जाचं स्थान देऊन, मग भले ती कोणत्याही वर्गाची असेल, ती अस्पृश्य असेल, शूद्र असेल, अतिशूद्र असेल किंवा ब्राह्मण स्त्री असेल, तर अशा स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत. पुरुषाप्रमाणेच त्यांना सुद्धा स्वातंत्र्य असावं, वागण्याचं, जगण्याचं, बोलण्याचं, इव्हन राहण्याचं, खाण्यापिण्याचं, शिक्षणाचं. ह्या संदर्भात बाबासाहेबांनी जो मूलभूत विचार मांडला, तो संघर्ष आजही संपलेला नाही. आणि म्हणून हा संघर्ष पुन्हा पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत, कारण आजही स्त्रियांवर अत्याचार होतात, स्त्रियांवर बलात्कार होतात, स्त्रियांना अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येते. आणि एवढंच नव्हे तर नवरा जर आगाऊ असेल, तो तिला बिनदिक्कत फारकत देऊन टाकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीवर बाबासाहेबांनी बंधन आणलं होतं. स्त्रीला सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे, स्त्रीला सुद्धा इथं स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे, स्त्रीला सुद्धा इस्टेटीमध्ये वाटा मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी बाबासाहेबांनी घटनेनंतर सुद्धा हिंदू कोड बिल सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या सनातनवाद्यांनी, धर्मवाद्यांनी त्याला सातत्याने विरोध केला आणि नेहरूंचं सुद्धा चाललं नाही. आणि नेहरूने नंतर टप्प्याटप्प्यानं त्याच्या सुधारणा करून ते हिंदू कोड बिल सुद्धा पूर्णपणे मान्य केलं. इथल्या सर्वसामान्य माणसाच्या विचाराला इथं प्रतिष्ठा निर्माण करून देण्याचा जो संघर्ष केला, तो संघर्ष आजही संपलेला नाही. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष पुढच्या पिढीला संदेश देण्यासाठी भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने स्त्री मुक्ती संघर्ष परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि म्हणून सगळ्या स्त्रियांनी, कार्यकर्त्यांनी आणि पुरोगामी बनवणाऱ्या सगळ्या विचारांच्या लोकांनी या परिषदेमध्ये सामील व्हावं, असं आव्हान या दिवशी मी करतो. ट्रॅव्हल्स बसला आग लागून बस जळून खाक झाल्याची घटना हर्सुल जेललगत असलेल्या मैदानावर घडली असून सदर बसला अग्निशामक दलाच्या वतीने विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. N13 वानखेडे नगर येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या मालकीची बस कळाल्याची घटना शनिवारी घडली आहे. हर्सुल जेललगत असलेल्या मैदानामध्ये सकाळी वॉशिंग करून सदर बस उभी करण्यात आली होती. केशरीनंदन ट्रॅव्हल्सची ही बस रात्री प्रवासी वाहतूक करून सकाळी मैदानात लावल्यानंतर अचानक बसच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी सदर बस विझवण्याचा प्रयत्न केला. बसला लागलेली आग अग्निशामक विभागाच्या वतीने विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत बसचे सुमारे 6 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी उप अग्निशामक अधिकारी विजय राठोड, प्रमुख अग्निशामक अधिकारी श्रीकृष्ण होळंबे यांच्यासह पथकातील बाबासाहेब नेहरकर, मीनानाथ जाधव, चालक योगेश दुधे यांनी प्रयत्न केले. या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम.
जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी। मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा। गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा। प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी। रिसेल रिसर्च कंपनी सर्वे मध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित। अवश्य संपर्क साधावा। पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर गंगापूर। मोबाईल 9960577566। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातापती डॉक्टर शिवाजी सुकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालय व रुग्णालयाचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी एडीएन सोबत बोलताना पुढील वाटचालीबाबत माहिती दिली। सर्वप्रथम मी आपले मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली आहे। 20 डिसेंबर 2023 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयामध्ये मी अधिष्ठाता म्हणून रुजू झालेलो आहे आणि या ठिकाणी रुजू झाल्यानंतर अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी यापूर्वी या ठिकाणी अनेक पदावर काम केलेलं आहे। वैद्यकीय उपाधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, उपअधिष्ठाता, प्रभारी अधिष्ठाता, तसेच मी बेसिकली शरीररचनाशास्त्र विभागाचा प्राध्यापकसुद्धा आहे। तर या मागच्या अनेक वर्षाच्या काळामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालय या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या अनेक समस्या, त्याचं निराकरण कसं करायचं याची जाणीव मला आहे। परंतु यापूर्वी अधिष्ठाता पदाची पूर्ण वेळ जबाबदारी नसल्यामुळं, काही अधिकाराची मर्यादा असल्यामुळं ती कामं मी करू शकलो नाही। परंतु सध्या अधिष्ठाता पदावर कार्यरत असल्यामुळं या ठिकाणी जे सामान्य रुग्ण येतात, गोरगरीब रुग्ण येतात, तर वर्तमानपत्रामधून, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून त्याविषयी वारंवार अनेक गोष्टी बोलल्या जातात की या ठिकाणी औषधी मिळत नाहीत, इंजेक्शन नाही, गोळ्या नाहीत, त्यानंतर सर्जिकल आयटम्स नाहीत, बऱ्याचशा वस्तू बाहेरून लिहून दिल्या जातात। हे काही मागच्या 1 वर्षात नाही, तर ह्या अनेक वर्षाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी जर ह्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करायच्या असेल तर या ठिकाणी MJPY सारखी एक योजना आहे ज्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात जर आम्ही रुग्णांना जास्तीत जास्त लाभ दिला तर त्यामधून आम्हाला महिन्याला किमान 2 ते 3 कोटीचं आम्ही टार्गेट ठेवणार आहोत आणि ते जर टार्गेट अचीव झालं तर आपल्याकडं साधारणतः 30 कोटी रुपये आपल्याला वर्षाकाठी मिळतील आणि त्याच्यातला 25% हिस्सा आपण त्यामधूनच रुग्णासाठी गोळ्या, औषधी, इंजेक्शन हे जे आयटम्स आहेत त्याच्यासाठी वापरू शकतो। तर ती आमची एक पहिली प्रायोरिटी असेल। आता मागच्या 2-3 दिवसापासून मी या ठिकाणी राऊंड घेतो, तसं या रुग्णालयाचा, महाविद्यालयाचा कणानकणा मला माहीत आहे। तर त्यामुळं राऊंडमध्ये मला असं निदर्शनास आलेलं आहे की रुग्णसेवेच्या दृष्टीनं स्वच्छतेचा प्रश्न आहे, वार्डमधल्या बाथरूमचे दरवाजे असतील, खिडक्या असतील, टॉयलेट्स असतील, ड्रेनेज सिस्टीम आहे,
तर ह्या जरा बऱ्याच गंभीर स्वरूपात आहेत आणि त्यासाठी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आजच मी माननीय पालकमंत्री महोदयांच्या कार्यालयात जाऊन आलो, तर त्या ठिकाणाहून सुद्धा आम्ही काही DPDCमधून छोट्या बांधकामासाठी दुरुस्तीसाठी निधी मिळवणार आहोत आणि काही यंत्रसामुग्रीसुद्धा काही खरेदी करावं लागणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की साधारणतः हे 75 वर्ष जुनं कॉलेज आहे. तर त्यामुळं या ठिकाणी जे देशामध्ये जगामध्ये अपडेटेड सिस्टीम आलेल्या आहेत, तर त्या सिस्टीम त्या यंत्रसामुग्री या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल आणि मुंबई, पुणे, नागपूरच्या बरोबरीनं हे महाविद्यालय रुग्णालय न्यावं यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जी मेडिसिन बिल्डिंग आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर जुने व्हेंटिलेटर असतील, जर स्ट्रेचर असतील तर थोड्या खर्चात त्या ठिकाणी टाकून म्हणजे भंगार त्यांना काढलं जातं, मात्र त्याच्याबद्दल ती काही दुरुस्ती करून चालण्यात येईल कारण की फार तुटवडा स्ट्रेचरचा असतील आणि स्टाफचा देखील आहे. नाही, या ठिकाणी आपण जे व्हेंटिलेटर स्ट्रेचर जे म्हणता, तर व्हेंटिलेटरची संख्या सध्या तरी कोविडच्या काळामध्ये भरपूर व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आलेले आहेत. तर त्यामुळं व्हेंटिलेटरचा काही प्रश्न फारसा गंभीर नाही. परंतु आपण जे स्ट्रेचर, व्हीलचेअर किंवा इतर जे समस्या म्हणता, तर त्याविषयी निश्चितच एक आढावा एक साधारणतः 2-3 दिवसामध्ये मी घेणार आहे. आणि जर स्ट्रेचर वगैरे यांच्या किमती तशा काही फार नाहीत. माझ्या अधिकारामध्ये जितके आवश्यक असतील ते स्ट्रेचर साधारणतः 1 महिन्याच्या आत आम्ही ते खरेदी करू. शालेय विद्यार्थ्यांना व्यापाराबाबत आवड निर्माण व्हावी आणि त्यांना व्यावसायिक व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने गोदावरी पब्लिक स्कूल येथे आनंद नगरी आणि भाजी मंडईचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विक्रेत्यांची भूमिका घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गोदावरी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये आनंद नगरी आणि भाजी मंडई उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून 2 पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणींना तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून गोदावरी पब्लिक स्कूल येथे आनंद नगरी आणि भाजी मंडई हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विक्रेते व्यापाऱ्यांची भूमिका घेऊन मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्य अध्यापिका शुभांगी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी भाजी मंडईत लागलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन भाजीपाला फळे विकत घेत या आनंद नगरी भाजी मंडईचे उद्घाटन केले. यावेळी उपप्राचार्य प्रकाश परदेशी, पर्यवेक्षिका ललिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर वर्ग 6वीचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी लहू घुटे, संगीता गोरे, संगीता डंगारे, संजीव खोंडे यांच्यासह 5वी ते 7वीचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. भाजी मंडई या उपक्रमामध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला फळे आदीचे स्टॉल लावले होते. यात विद्यार्थ्यांनी रीतसर वजन काटे, इलेक्ट्रॉनिक वजन काटे ठेवून व्यापाऱ्यांप्रमाणे भाजीपाल्यांची आणि फळांची विक्री केली. तर शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी देखील ग्राहक बनून ठरलेले पैसे देऊन भाजीपाला आणि फळे विकत घेत ह्या 1 दिवसाच्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे प्रोत्साहनपर मदत केली आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशील शाळा म्हणून गोदावरी पब्लिक स्कूलची ओळख निर्माण झाली आहे. सहशालेय उपक्रमांबरोबरच मुलांवर मूल्यसंस्कार व्हावेत यासाठी शालेय परिपाठाची रचना केली आहे. राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रार्थनेबरोबरच मुलांकडून देशभक्तीपर गीत, बोधकथा, सुविचार आणि वर्तमानपत्रातील ठळक बातम्यांचे प्रकट वाचनही रोज सकाळी करून घेतले जाते. वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाढदिवसाचे निमित्त साधून त्या दिवशी शाळेकडून विद्यार्थ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. या निमित्ताने मुले पुस्तके वाचतात आणि त्यांचा संग्रह करतात. शिक्षक आमदार विक्रम काळे आणि मुख्याध्यापिका शुभांगी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, पर्यवेक्षक, शिक्षक, इतर कर्मचारी यांचा वर्षभर या उपक्रमामध्ये मोठा सहभाग असतो. हे तुमची भाजी कशी दिली आणि पेरू बोरं कसे दिले वाटीभर कि 5चे. तू कितीला दिलं पेरू? तू कसे दिले?
राजकीय आणि सामाजिक कार्यासोबतच पत्रकारिता क्षेत्राशीही निगडीत असलेल्या माजी नगरसेविका तथा एडीएनच्या अँकर डॉक्टर मसरत पटेल यांना नुकताच महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। औरंगाबाद महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका व कृतिशील सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मसरत युनुस पटेल यांना नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या कार्याबद्दल उज्ज्वल महाराष्ट्र संस्थेच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। नुकताच भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल येथे झालेल्या एका कार्यक्रमात मसरत पटेल यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पटेल या औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेविका राहिल्या आहेत। यावेळी त्यांनी निर्भीडपणे लोकांचे विशेषतः मुस्लिम समस्यांचे सरकार आणि प्रशासनाकडे प्रतिनिधित्व केले आणि समस्या सोडवण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना केल्या। राजकीय आणि सामाजिक कार्यासोबतच मसरत युनुस पटेल पत्रकारिता क्षेत्राशीही निगडीत आहेत आणि शहरातील एडीएन वाहिन्यांवर न्यूज रीडर म्हणून काम करत आहेत। त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून PhD पूर्ण करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे। त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेतील सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। हिवाळी अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे सरकारवर साधला निशाणा। भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने येत्या 25 डिसेंबर रोजी स्त्री संघर्ष परिषदचे आयोजन। पुन्हा एकदा पॅन्थर रमेशभाई खंडागळे यांची डरकाळी ऐकू येणार। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।